दोन वर्ष फायनल मारतोय, तर तुम्ही काय म्हणाल संकेत बद्दल, काय म्हणाल? आता तुम्ही मॅच पाहिली संकेतची. नाही, खरोखर त्याचा मतलब मला खेळ खूप आवडतो आणि तो आड्यामध्ये पण खूप प्रसिद्ध होता. खूप व्यवस्थित खेळतो, सिक्वेशन बघून खेळतो. ठीक आहे. आणि हायट्रिक जर असेल तर पर्सनल मतलब त्या टीमसाठी माझ्याकडनं 5,000 रुपये नक्की असतील त्यांच्यासाठी. संकेतसाठी संकेत कुठल्याही टीमचा जर आयकॉन असेल तर पुढल्या वर्षीसाठी, जर का पुढल्या वर्षी संकेतने जर फर्स्ट प्राइज मारलं, हॅट्रिक 3 वेळेला जर मारलं, तर फैयाज शेठ यांच्याकडून वैयक्तिक संकेत करता 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. तर संकेतसाठी ही एक मेजवानी असेल 5,000ची. पुढच्या वर्षी त्यानुसार तू प्लॅनिंग करायचं आहे आणि पुढच्या वर्षी देखील तुलाच या ठिकाणी फायनल मारायची आहे, जशी आज 2 वर्ष तू फायनल या ठिकाणी मारतोयस. तसेच साऊंड सिस्टीममध्ये दादा अनिल चोगले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आम्हाला ज्यांनी पंचगिरी केली होती कौशिक चुनेकर, खेळाडूंसाठी या ठिकाणी चेअर अवेलेबल करायचे आहेत, कारण मला वाटतं 9 खेळाडू, 9 दुने 18 खुर्च्या या ठिकाणी लागणार आहेत दोन्ही संघाच्या खेळाडूंना. तसेच पारितोषिक या ठिकाणी ऑन केलं होतं मगाशी मॅच चालू असताना रोमेश याला की 3 चौकार लगावल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे जमा झालेलं आहे. मी रोमेशला विनंती करेन, रोमेश जर कुठे असाल तर प्लीज या ठिकाणी यायचं आहे. पारितोषिक ऑन. मी फैयाज शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक मानकरी ठरलाय रोमेश कालेकर, मॅन फ्रॉम आडे. तसेच आम्हाला द्वितीय पारितोषिक चषक दिलंय स्नेहबंध ग्रुप पाजपंढरी. मी स्नेहबंधाचा अध्यक्ष रामा चोगले याला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. रामकृष्ण चोगले, तसेच उपाध्यक्ष गिरीश कुलाबकर आणि परशु वाघे, एक गरजे बाबा या पूर्वीचे बॅट्समन गरजे बाबा संघाचे, ज्यांनी प्रत्येक मैदाना गाजवली होती ओरमच्या माध्यमातून. या PCL अर्थात पाचपंढरी चॅम्पियन लीग 2025 पर्व 5वे आणि या पर्व 5व्या मधले 10 संघ या ठिकाणी होते आणि 10 संघांचे मी ज्या संघ मालकांची नावं वाचित त्यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे. वेद फिशरीज संघ मालक रुपेश खोपटकर, विकास खोपटकर. मी ज्या संघ मालकांची नावं घेईन त्यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे. रुपेश खोपटकर, विकास खोपटकर. तारका फिश जगन्नाथ चुनेकर, कौशिक चुनेकर. जगद्गुरु एकविरा वॉरियर्स रघुनाथ चौलकर, प्रमोद रघुवीर. लिलाव संघ हरणैपाच अनंत चोगले, अनिकेत पाटील. रॉकस्टार सागर चोगले, भूषण चोगले. सागर. राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स रोहिदास पाटील, मनोहर साखरकर.
बरी 11 प्रशांत पावसे, रवींद्र पावसे. RCC सागर तबीब, जयेश पाटील. रामप्रभू आर रेंजर्स, रोशन पावसे. फ्रेंड्स रायडर्स, मनोज चोगले आणि भरत तांडेल. ज्या मी संघ मालकांची नावं घेतली त्यांनी प्लीज या ठिकाणी यायचं आहे. अनिकेत पाटील या. तसेच हरिश्चंद्र पावसे. युट्यूबवर दिसतोय काय हे पूर्ण? हा सर्कल दिसतोय काय? मी ज्या आता स्पॉन्सर्सची नावं घेतली संघ मालकांची, त्या संघ मालकांनी प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. थोड्याच वेळात बक्षीस वितरण आणि सत्कार समारंभ या ठिकाणी चालू होणार आहे. तसेच आम्हाला पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं होतं 3 दिवस, पांडुरंग रघुवीर, तौफिक बालाबाई, निलेश रघुवीर, पांडुरंग तबीब, गणेश खळे, निखिल चोगले, आकाश कालेकर, देवानंद कुरुलकर, तसेच आम्हाला मैदान या ठिकाणी साफ करण्यासाठी ज्यांनी मदत केली होती ते म्हणजेच 5 स्टार ग्रुपचे सदस्य. त्याच्यामधून एक या ठिकाणी यायचं आहे. 5 स्टार ग्रुपचा एक सदस्य रिकी पावसे. आणि रिकी पावसेने देखील आम्हाला 3 दिवस कॉमेंट्रीसाठी खूप मदत केली, हेल्प केली. तसेच आकाश पावसे देखील, त्यांनी देखील आम्हाला मदत केली कॉमेंट्री करता. तसेच स्कोरर म्हणून ज्यांनी काम पाहिलं, अतिशय जोखमीचा तो काम असतो, तो म्हणजे सुमित खले. जर कुठे असाल तर लवकर या ठिकाणी यायचं आहे सुमित. त्यानंतर देवा गोल्टी, मला वाटतं ह्या 5पंढरी चॅम्पियन लीगचा तो एक विजेता खेळाडू असेल. गोल्टी या ठिकाणी यायचंय का? तू देखील या ठिकाणी मदत केली होती. तसेच ज्यांनी युट्यूब लाईव्ह आम्हाला पुरस्कृत केलं होतं ते म्हणजेच ॲडव्होकेट श्री प्रशांतजी कालेकर. आपलं देखील या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन जर बघत असाल तुमचे देखील आभार व्यक्त करतो. तसेच अनिल चोगले आम्हाला आपल्याला माहिती की हा मंदिर, श्रीराम मंदिर हे पूर्ण आपल्या एक समाजाचं मंदिर आहे. श्रीराम व्यवस्थापन समिती सदस्य अर्थात उपाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत, अंकुशजी चौलकर. तसेच जगन्नाथजी चुनेकर, फैयाज शेठ, स्नेहबंध अध्यक्ष रामकृष्ण चोगले, गरजेबाबा सदस्य असलेले परशु वाघे, स्नेहबंध उपाध्यक्ष गिरीश गुलाबकर, भगवान चोगले, अनिकेत पाटील, सागर चोगले, हरिचंद्र पावसे, रिकी पावसे, 5 स्टारचे मेंबर कुणाल. तसेच आम्हाला समालोचन कक्षासाठी समालोचन केलं होतं, कॉमेंट्रीसाठी मदत केली होती तो म्हणजेच आकाश पावसे. रिकीन देखील त्याच सुंदर कॉमेंट्री केली होती. आणि तसेच जोखमीचं जे काम आहे ते म्हणजेच स्कोरर या ठिकाणी म्हणून काम पाहिलं होतं ते सुमित खळे. तसेच साऊंड सिस्टीम दादा अनिल चोगले, वसीम झोमटकर, आपण देखील यायचं आहे. युट्यूबवाले दादा तुम्ही देखील चांगल्या प्रकारे काम पाहिलं, तुमचा देखील एक मेंबर या ठिकाणी पाठवायचा आहे. आणि ज्याने हस्ते परस्ते आम्हाला मदत केली त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या या सत्कार समारंभाकडे वळतो. कौशिक चुनेकर, कौशिक तसेच दोन्ही संघाचे खेळाडू प्लीज या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही संघाचे खेळाडू 5पंढरी चॅम्पियन लीग 2025 पर्व 5वे आणि बक्षीस समारंभ आणि सत्कार
समारंभ या ठिकाणी सुरू होतोय. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो, संकेत चोगले आणि निखिल चोगले यांना, की आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतोय की आपण अनिल चोगले, चला सत्कार समारंभ आणि बक्षीस समारंभ या ठिकाणी सुरुवात होते आहे. तर सर्वांनी आणि मोठ्याने बोला, गणपती बाप्पा, प्रभू श्री रामचंद्र की. चला तर सुरुवात होते आहे सत्कार समारंभ. या PCL 5 मध्ये 5 पॉइंट चॅम्पियन लीग मध्ये आम्हाला 10 संघांनी यात सहभाग घेतला होता. त्या सर्व संघ मालक विनंती करतो, मी ज्यांची नावं घेईन त्यांनी लवकरात लवकर सत्कार या ठिकाणी यायचंय सत्कार समारंभाकरता. वेद फिशरीज रुपेश कोपटकर, विकास कोपटकर. रुपेश कोपटकर आणि विकास कोपटकर. मी जगन्नाथजी चोनेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरव करायचं त्यांचं. विकास कोपटकर, तसेच वेद फिशरीजचा या ठिकाणी संघ मालक नाही आहे, पण मी आयकॉनला विनंती करतो राजेश वाघे की आपण त्या सन्मान स्वीकारायचा आहे. श्री जगन्नाथ चुनेकर यांच्या शुभ हस्ते यांचा या ठिकाणी येतोचीच सन्मान होत आहे. त्यानंतरचा संघ होता तारका फिश. मी कौशिक चुनेकरला विनंती करतो की आपण श्री आपले समाजाचे उपाध्यक्ष अंकुशजी चौलकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कौशिक जगन्नाथजी चुनेकर. तसेच जगद्गुरु एकविरा वॉरियर्स यांचे संघ मालक होते रघुनाथ चौलकर आणि प्रमोद रघुवीर. प्लीज कुठे आहात लवकर या. जगद्गुरु एकविरा वॉरियर्सचा कोण एक प्रतिनिधी असं यायचं आहे, एक प्रतिनिधी कोण खेळाडू असेल त्यांनी यायचं आहे. जगद्गुरु एकविरा वॉरियर्सचा खेळाडू कोण आहे? त्यानंतर असेल लिलाव संघ हरणाईपाज. संघ मालक होते अनंत चोगले आणि अनिकेत पाटील. अनिकेत पाटीलाला विनंती करतो की तसेच फैयाज शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनिकेत पाटील यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर रॉकस्टार संघ मालक होते सागर चोगले आणि भूषण चोगले. मी स्नेहबंद अध्यक्ष रामकृष्ण चोगलेला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचे येतोची सत्कार करायचा आहे. तसेच राज गणेश लक्ष्मी माऊली फायटरचे संघ मालक होते रोहिदास पाटील आणि मनोहर साखरकर. लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. रोहिदास पाटील, मनोहर साखरकर, त्यांचे कोण प्रतिनिधी असतील तर लवकर या. त्यानंतर बरी 11 प्रशांत पावसे, रवींद्र पावसे. मी परशु वाघे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान करायचा आहे. प्रशांत वाघे, प्रशांत पावसे. त्यानंतर आहे RCC सागर तबीब, जयेश पाटील. RCC चे संघ मालक प्लीज लवकर या. RCC संघ मालक
त्यानंतर रामप्रभू आर रेंजर्स रोशन पावसे, हरचंद्र पावसे या ठिकाणी आलेले आहेत. मी गिरीशला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा येतोची सत्कार करायचा आहे. रामप्रभू आर रेंजर्स संघमालक हरचंद्र पावसे आणि रोशन पावसे, तसेच फ्रेंड्स रायडरचे संघमालक कुणाल तांडेल. मी भगवान चोगल्याने विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा येतोची सत्कार करायचा. त्यानंतर आम्हाला ज्याने अचानक आले आणि सगळ्यांना खुश करून आतापर्यंत जागा ठेवली आणि पुढल्या वर्षी देखील त्यांनी पारितोषिक या ठिकाणी आम्हाला देण्यात केलं आहे, ते म्हणजेच आडेगावचे सुप्रसिद्ध व्यावसायिक फैयाज शेठ यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. मी जगन्नाथजी चुनेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते फैयाज शेठ यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर जी आपण साऊंड सिस्टीम बघतोय, मंडप साऊंड सिस्टम, कारण तुमच्यामुळे आमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. अनिल दादा चोगले आपल्या देखील या ठिकाणी सत्कार होतोय. एकाला पाठवायचं आहे, वसीम किंवा परतू या. त्यानंतर श्रीराम व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अंकुशजी चौलकर यांचा देखील या ठिकाणी येतोची सन्मान होतोय. मी फैयाज शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अंकुशजी चौलकर यांचा सत्कार करायचा आहे. तसेच लखन चुनेकर आडे यांचा देखील सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांचे देखील मी या ठिकाणी ते उपस्थित नाही आहेत, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच सेलिब्रेशन हरणय दिनेश चव्हाण आभार मानतो. त्यानंतर निनाद चोगले, स्नेहबंध ज्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांक चषक दिलं होतं, ते म्हणजेच स्नेहबंध ग्रुप पाच पंढरी. मी स्नेहबंध ग्रुपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत रामकृष्ण चोगले, उपाध्यक्ष आहेत गिरीश कुलाबकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. मी अनिकेत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा येतोची सत्कार करायचा आहे. तसेच आम्हाला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं होतं, ते म्हणजेच ॲडव्होकेट प्रशांतजी कालेकर हे देखील उपस्थित नाही आहेत, पण त्यांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी त्यांचा आभार मानतो. त्यांचं सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी त्यांना देणार आहोत. तसेच त्यानंतर आम्हाला श्री तारकापीचे संघमालक आणि आम्हाला या ठिकाणी खूप सारी मोलाची मदत केली, देणगी दिली, त्यांचे देखील आभार मानणं मंडळाचं कर्तव्य असतं. तसेच जगन्नाथजी कृष्णा चुनेकर यांचा देखील सत्कार या ठिकाणी होत आहे. मी फैयाज शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगन्नाथ चुनेकर यांचं यथोचित सत्कार करायचा आहे. तसेच या ठिकाणी आम्हाला पंच म्हणून जे काम पाहिलं, जे पंच होते निलेश रघुवीर, गणेश खळे, मी निलेश रघुवीरला विनंती करतो की या ठिकाणी यायचं आहे. तसेच सागर चोगले याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते
या ठिकाणी सन्मान करायचा निलेश रघुवीर. त्यानंतर दुसरे पंच लाभले होते गणेश खळे, हे देखील 3 दिवस या ठिकाणी होते. मी रामकृष्ण चोगले याला विनंती करतो की आपल्या शोभा हस्ते गणेश खळे यांचा सत्कार करायचा आहे. गणेश खळे. तसेच तसेच आम्हाला मैदान साफ करण्यासाठी ज्यांनी मदत केली होती 5 स्टार ग्रुपचे मेंबर्स कुणाल रघुवीर या ठिकाणी आहेत. त्यांचा सत्कार परशु आगे करतील. परशु आगे. तसेच आपण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय युट्यूब चॅनल आहे स्पोर्ट्स स्ट्रीम, यांच्या माध्यमातून पाहतोय ते म्हणजे युट्यूब दादा आकिब दादा. आपल्या देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. आकिब दादा लवकर यायचं आहे. मी भगवान चोगले याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याचा येतोय सत्कार करायचा आहे. आकिब दादा युट्यूब चॅनल स्पोर्ट्स स्ट्रीम. तसेच PCL पर्व 5 या 3ही दिवशी सर्वांचं मनोरंजनाचं आणि अतिमहत्वाचं काम जे पार पाडलेलं आहे श्री कैलास रघुवीर यांचा सुद्धा मी सत्कार करतो. समाजाचे आपल्या उपाध्यक्ष त्यांना विनंती करतो की त्यांनी कैलास रघुवीर यांचा सत्कार करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या अँकरिंग लागलेले आपल्याला आकाश पावसे आणि रिकी पावसे यांचे मी शाब्दिक आभार मानतो. त्यांनी मनापासून आम्हाला शाब्दिक मानले. तसेच लाईव्ह साठी ज्यांनी आम्हाला नेट दिलं, इंटरनेट दिलं, जिब्बर नेटवर्क, त्यांचे देखील मी शाब्दिक आभार मानतो. तसेच माझ्यासोबत जे समालोचक होते रिकी पावसे आणि आकाश पावसे, त्यांनी देखील मला खूप सहकार्य केलं. कारण गेल्या 3 दिवस त्यांनी मला माझं काम तितकंच हलकं केलं. कारण त्यांचे देखील मी या ठिकाणी शाब्दिक या ठिकाणी आभार मानतो. आणि खूपच चांगली तुमचा देखील कामगिरी मोलाची आहे. कारण उद्यापासून तुमची लीग या ठिकाणी वाटते चालू होणार आहे. FSPL ही लीग उद्यापासून चालू होणार. तुम्हाला देखील त्या लीगला शुभेच्छा देतो आणि तुमचे आभार देखील या ठिकाणी मानतो. तसेच यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, तसेच एक नाव राहिला होता देवा गोल्टी, जे देखील या ठिकाणी आम्ही शाब्दिक आभार मानतोय. तसेच प्रथमेश पाटील, तुम्ही देखील भरपूर सहकार्य केलं, ज्याने आम्हाला या ठिकाणी दोरी अर्थात जो रोप आहे बाउंड्री लाईन, निखिल चोगले त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतो. तसेच पंच म्हणून लाभले होते पांडू तबी, पांडू रघुवीर, निखिल चोगले, देवानंद कुरुलकर, तोफिक बालाबा, यज्ञेश चोगले, आकाश कालेकर. मी या सगळ्यांचे सादिक बाकर, निलेश रघुवीर, गणेश खळे, जे पंच म्हणून ज्यांनी काम केलं, आम्हाला ज्या ठिकाणी मदत केली, मी त्या सर्वांचे, ज्या पंचांचे या ठिकाणी शाब्दिक आभार मानतो आणि बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतो.
बेस्ट बॅट्समन ना. सर्वप्रथम दोन्ही संघाचे खेळाडू, कारण आता बक्षीस वितरण या ठिकाणी चालू होते. निखिल चोगले आणि संकेत चोगले आपले संघ घेऊन जरा पुढे या, कारण बक्षीस वितरण या ठिकाणी चालू होते. चला तर वळूया ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतो तो क्षण म्हणजे बक्षीस वितरण सोहळा. पाचपंडी चॅम्पियन लीग 2025 पर्व 5वे आणि या पर्व 5व्या मधला बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पडतोय. ते म्हणजेच पहिलाच या ठिकाणी बक्षीस जात आहे बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन कोण असेल सांगा. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅट्समॅनला आपण एक ऑरेंज कॅप देतो आणि सुंदर अशी एक उत्कृष्ट या ठिकाणी ट्रॉफी सौजन्य आहेत निनाद सुरेश चोगले यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. आणि बेस्ट बॅट्समॅनचा मानकरी ठरला आहे ज्याने स्वतःच्या बॅटमधून 217 रन्स केले होत्या, तो भूषण दोरकुलकर. लिलाव संघ हरण्यापाज या संघाचा एक आयकॉन भूषण दोरकुलकर. मी श्री जगन्नाथजी चुनेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भूषण दोरकुलकर यांचं या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करायचा आहे आणि तसेच कॅप देखील परिधान करायची आहे. मी चुनेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समॅन ठरलाय भूषण दोरकुलकर आणि जगन चुनेकर यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार होत आहे. तसेच बेस्ट बॉलर आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरलाय मी अंकुशजी चौलकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर आणि आम्हाला हे प्रदान केलं होतं निनाद सुरेश चोगले यांनी. उत्कृष्ट बॉलर ठरलाय रामप्रभू आर रेंजर्सचा खुद्द कॅप्टन संकेत चोगले आणि त्याने वैयक्तिक 11 विकेट घेतल्यात. 11 पर्पल कॅप. आपल्याला माहिती आहे मी सातत्याने म्हणतो की फिल्डिंग महत्वाची आहे. फिल्डिंगला महत्व दिलं जातं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर देवांशी प्रशांत पावसे यांच्याकडून आपल्याला प्रदान करण्यात आली आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ठरलाय कोण असेल सांगा. कोण. निखिल. तुमचा अंदाज बरोबर ठरतोय निखिल चोगले. मी फैयाज शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते निखिल चोगले कारण खूपच छान फिल्डिंग केली होती. त्यानंतर शिस्तबद्ध संघ मी सागरला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शिस्तबद्ध संघाचा या ठिकाणी पारितोषिक वितरित करा. शिस्तबद्ध संघ ठरलाय तो म्हणजेच आपला. मला सांगा शिस्तबद्ध संघ कोणता असेल. नाही. आणि शिस्तबद्ध संघ ठरलाय तुमचा अंदाज एकदम खरा ठरतोय बरी 11 आणि संघ मालक होता प्रशांत पावसे. तसेच या वर्षीचा एक नवीन पारितोषिक जाहीर झालं होतं उगवता सितारा.
उगवता सितारा, कारण आपल्याला माहिती आहे उगवता सितारा म्हणजे जो नवीन खेळाडूची एक निवड करण्यात येते आणि त्याचा परफॉर्मन्स बघितला जातो, त्याची बॉलिंग बघितली, बॅटिंग बघितली जाते. तोच एक लिलाव संघ हरण्यापास संघाचा जयेश चोगले, उगवता सितारा. मी रामकृष्ण चोगलेला विनंती करतो, रामा. तसेच आता जी फायनल झाली त्या फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने 17 रन्स केले होत्या आणि 17 रन्स केले होत्या असा तो आडेगावचा रोमेश कालेकर. मी फैयाज शेठना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते येतोची सन्मान करायचा आहे. तसेच आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट देखील दिली होती. फैयाज खान, मगाशी नाव घेता घेता मी विसरलो, नवेद खान. मी फैजला देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि मॅन ऑफ द सिरीज तसेच एक चषक देखील या ठिकाणी प्रदान केलं होतं. निनाद सुरेश चोगले यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं होतं. मी जगन्नाथ चुनेकर आणि फैजला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय असा सगळ्यांचा लाडका कोण असेल? संकेत चोगले. तसेच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय संकेत चोगले. तसेच बॅट देखील दिली होती. संकेत थांबायचं, बॅट देखील या ठिकाणी आम्हाला प्रदान केली होती नवेद खान यांनी. फैजला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बॅट संकेतला द्यायची आहे. संकेतसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. संकेतसाठी जोरदार, कारण उत्कृष्ट खेळी गेली आणि संकेतचा या ठिकाणी सगळे रिस्पॉन्स तर भरपूर होता संकेतसाठी. तसेच ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण म्हणजेच उपविजेता संघ आणि विजेता संघ. आपल्याला माहिती आहे की आधीच ठरले असतात. तत्पूर्वी मेडल मी अंकुश चौलकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मेडल प्रदान करायचे आहेत. उपविजेता संघ निखिल चोगले, उपविजेता संघ आपला घेऊन यायचा मेडलसाठी. मी फैयाज शेट्टी देखील विनंती करतो की आपण अर्धा अर्धा या ठिकाणी वाटप करून हे करायचं आहे. तसेच निखिल चोगले मेडल जो उपविजेता संघ ठरला होता तारका फिशचा कर्णधार निखिल चोगले याला मेडल प्रदान करताना अंकुश चौलकर, तसेच बबन कालेकर, त्यानंतर निकेतन चोगले, सादिक बागकर, सुयोग कालेकर, अथर्व चोगले, दुर्वेश चोगले, आशिष, मनीष भोईनकर, आकाश चोगले, करण दोरकुलकर. तसेच फैयाज शेठना विनंती करतो फैयाज शेठांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मेडल प्रदान करायचे आहेत. यानंतर संकेत आपला संघ तयार ठेवायचा. रामप्रभू आर रेंजर्सचा कॅप्टन संकेत संघ घेऊन आपण यायचा आहे. मी जगन्नाथजी चुनेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मेडल प्रदान करायचे आहेत. हे गोल्ड मेडल
तसेच एक मिनिटात जगन्नाथ चुनेकर, कारण आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपण मेडल परिधान करतो, पण मेडल स्पॉन्सरला देखील मेडल असतात. तरी मी अंकुशजी चुनेकरला विनंती करतो की जे स्पॉन्सर होते तारका फिशचे जगन्नाथजी चुनेकर आपला देखील या ठिकाणी मेडल देऊन, तसेच कौशिक चुनेकर चौलकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मेडल परिधान करायचे. धन्यवाद. आपल्याला असं नसतं व्हायचंय. तसेच मी जगन्नाथजी चुनेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जो विजेता संघ ठरलाय ज्याने फायनल मारली आहे रामप्रभू आर रेंजर्स या संघाने, मी संकेतला विनंती करतो रोशन पहिला या ठिकाणी संघ मालक यायचा आहे. रोशन, त्यानंतर आयकॉन संघ मालक दिसा पहिला संघ मालक आहे ना, ते संघ मालकाचा आहे संघ मालक. हे रोशन तसे संकेत टीम घेऊन यायचा आहे. संकेत चोगले, विशाल रघुवीर, फैज, रोशन पाटील, रोमेश कालेकर आडे, आकाश पावसे, दर्शन पाटील, मानस, हरिओम, साजन आणि गोल्टी. तसेच हरिश्चंद्र पावसे मेडल मी चुनेकरांना विनंती करतो यांचं देखील या ठिकाणी मेडल देऊन प्रदान करायचं आहे. तसेच यानंतर पांडू तबीब आपण तयार राहायचं आहे. पांडू जो उपविजेता संघ ठरला होता, उपविजेता संघ तो संघ होता आणि आम्हाला ज्याने सौजन्य केलं होतं स्नेहबंध ग्रुप पाचपंढरी यांनी चषक देऊन आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं होतं. मी स्नेहबंधचे अध्यक्ष रामकृष्ण चोगले आणि उपाध्यक्ष गिरीश कुलाबकर तसेच पांडू तबीब यांना विनंती करतो, सागर चोगले यांना देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपविजेता संघ ठरला होता तारका फिश. आणि तारका फिशचे जे आयकॉन होता निखिल चोगले आणि संघमालक होते जगन्नाथजी चुनेकर आणि कौशिक चुनेकर. ज्याने 2 नंबर पटकावला होता तो तारका फिश. अभिनंदन तुमचं. निखिल आणि पूर्ण तारका फिश या संघाचं मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढच्या शुभेच्छा देतो. तसेच आपल्याला माहिती आहे ज्याच्या पाचपंढरी चॅम्पियन लीग 2025 पर्व 5वे आणि या पर्व 5व्या मधला ज्याने आपल्या नावावरची फायनल कोरली आहे तो संघ आहे रामप्रभू रेंजर्स. मी जगन्नाथजी चुनेकर, अंकुशजी चौलकर, फैयाज शेठ त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तसे सर्वांनी उठायचं आहे, सगळ्या मान्यवरांनी उठायचं आहे. पाचपंढरी चॅम्पियन लीग 2025 पर्व 5वे आणि विजेता संघ ठरला ज्याने 1 नंबर मारलाय, ज्याच्या चषकावर नाव कोरलंय तो संघ आहे रामप्रभू रेंजर्स. (2025) पर्व 5वे PCL 5 ज्यांनी नाव कोरलंय तो संघ आहे रामप्रभू रेंजर्स. जोरदार टाळ्या वाजवायचे. आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी संकेत वेद फिशर या संघ होता आणि संकेतने सलग 2 वेळा फायनल मारली आहे. आणि जर का संकेतने 3री फायनल मारली तर फैयाज शेठ यांच्याकडनं 5,000 रुपये लागू आहेत. आणि तसेच
मी मान्यवर विनंती करतो की आपण वेळात वेळ काढून त्यावर तुमचे मी आभार व्यक्त करतो. सुनेकर, चौलकर, फैयाज शेठ, गिरीश, रामकृष्ण, सागर, परशु आगे, तुम्ही आलात, तुमचे देखील आभार या ठिकाणी मानतो. आणि असा हा PCL चा बक्षीस वितरण संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.